कसले आहे ते? काय आहे बहुतेक. तो एक फॉरेनर, त्याला काहीतरी 4 ते 5 लोकांनी धरलंय. तुम्हाला व्ह्यू दाखवतोच, तुम्हाला व्ह्यू दाखवूनच राहणार मी. Inappropriate touches, bad touch and all that stuff. I bet you guys didn't know this. अरे फाटली ना लागलो. काय हो भाई, इथं थार गेलेली खाली. चलो 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 चलो. लोकेशन भाई, मस्त लोकेशन होत. हिरा रे हिरा, काय नाही ठेवलंय. छपरीगिरी, भाईगिरी. अरे भाई, इथं पण लोकेशन. हा ना, जाऊ दे, परत येताना बघू. हा भाई, लय लय गार आहे भरपूर. आता डोकं जाम झालंय माझं. काय बोलू काय कळत नाही आता. व्हिडिओ मध्ये काय बोललोय का नाही, शांतपणे आलो, काही कळत नाही. तो बापरे 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 बापरे. काय 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 माहिती कुठं झालेला तो, ते माहित नाही बाबा मला पण. कशाला तो विषय काढला बाबा. मला एवढं लक्षात पण नव्हतं की इथं गाडी पडलेली, इथं थार गेलेली खाली. लक्षात पण नव्हतं. मला आहे ना हॉर्नचा वापर करायला आवडत नाही. शांतपणे मस्तपैकी फक्त लाईटीचा खेळ, अप्पर टिप्पर पास पास इंडिकेटर, तो खेळ मला लय आवडतो. मस्त वाटतं असं. असा रस्ता शांत, एकदम एकदम क्लीन, मस्तपैकी जातो झोपतो. माझं नाव आहे विजय. युट्यूबला मला सबस्क्राईब करा. नो मॅन ऑन व्हील्स, नो मॅन ऑन व्हील्स टाकलं तर माझा चॅनल येत नाही. नो मॅन विजय जगताप म्हणून टाकून बघा, तुम्हाला ते चॅनलचं नाव वगैरे येईल माझ्या. तुम्ही फॉलो करा. शॉर्ट जर टाकले, शॉर्टचे तर व्ह्यू कसं जात असतात सजेशनला वगैरे, तुम्हाला पण शॉर्ट दिसतात स्क्रोल करता करता, तर त्यातून पण प्लीज आय रिक्वेस्ट सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. मी अजून ही गाडी घेऊन आहे ना, माझ्या गावाला पण गेलो तर नाही. गावाला जायचंय मला, पण आत्ताच नाही. गाव माझं किती 200-250 किलोमीटर लांब असेल, म्हणजे मॅक्सिमम 200. पण जाणार नाही. ते ऑइल लेवल झालं, कूलंट वगैरे, हे जे आत्ताच्या गाड्या आहेत ना, खूपच जास्त म्हणजे हे बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. खूप जास्त म्हणजे जो अंतर आहे ना, दोन तुझ्यामध्ये, 2 एजेस मध्ये, म्हणजे अगोदरच्या गाड्या आत्ताच्या गाड्या, खूप जास्त अंतर आहे दोघांमध्ये. प्लस पॉइंट्स, मायनस पॉइंट खूपच दोन्ही प्रकारमध्ये. जुन्या काळातल्या गाड्या, जुन्या काळातल्या म्हणजे अगोदरच्या गाड्या, म्हणजे 2018च्या अगोदरच्या बघायचं होतं, आणि 2018च्या नंतर बऱ्याच गोष्टी ऍडअप झाल्या. मला असं शांतपणे जायला लय आवडतं. मला उभं रांगून नाही आवडत. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो की शांतपणे ड्राईव्ह करायला खूप आवडतं मला. असं उभं तर मी काय ते नाही करणार की नाही करणार, मला पळवायचंच नाहीये गाडी बिलकुल.
नाही होणार आहे. माझं डेस्टिनेशन एकच आहे, म्हणजे आत्ताच्या मार्गावरती. असं थोडी की पळवलं की ते डेस्टिनेशन काय स्वतःहून जवळ येणार आहे किंवा मी स्वतःहून असं वेगळीकडे जाणार आहे, काय नाही. हो भाई, त्या रस्त्याचं माप मला अजून नाही आहे ना. म्हणजे जसं सिंहगड रोड वगैरे आहे ना, ते सिंहगड किल्ल्याच्या नंतरचा रोड जो कॉन्सेप्ट जातो तो कसा पाठ आहे, कडबा असल्याच्या नंतरचा रोड, ते सगळं पाठ आहे मला. कडबारी वगैरे तामिनी घाट मला माहित नाही, पहिल्यांदा आलोय आज तिथे तामिनी घाटात. विरंबूट पर्यंत आय नो, ते पण चांदणी चौक मध्ये मी नेहमी करतो. तो पार्टच वेगळा आहे. म्हणजे ते असं झालं की मला आय डोंट थिंक की मला चांदणी चौकचा रस्ता कळेल. मस्त पैकी सूर्य आला आता वर. ते अशी ड्रायव्हिंग पडते राव मला, मस्त निवांत चाललाय तो, काय त्याला काही गडबड नाही, काय नाही, एकदम निवांत. तयार ते रॉयल एनफिल्ड परत एकदा आले. आम्ही जिथे आता थांबलेलो ना, मस्त होता लोकेशन, तिथे त्यांनी क्रॉस केलं होतं. अजून पण मस्त चाललाय यार, निवांत एकदम रॉयल एनफिल्ड वाला. रॉयल एनफिल्ड वालाच आहे भाई, एक नंबर आहे भाई तामिनी घाट. काही म्हण, पहिल्यांदा मी असं बघतोय की एक केटीएम वाला आहे, निवांत चाललाय, काय त्यांनी हे नाही केलं. नाहीतर ऍज वी ऑल नो केटीएमचं काय करून ठेवलंय सगळ्या पोरांनी. नाही राहतो समोरचा जो आहे ना, तो रॉयल एनफिल्ड वाला नाही, दुसरे टाटा. मस्त यार, मस्त व्ह्यू, मस्त 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 मस्त, एकच नंबर. निवे मध्ये आलो आता बरोबर. ते संपलं रे घाट, तामिनी घाट संपला. हा संपला, ते निवे आलं की तामिनी घाट संपतो. हा नाही अजून पण तामिनी घाटच आहे. सर्दी या ब्लॉग मध्ये आहे ना, तुम्हाला फक्त मी जास्त काही बोललेलो नाहीये, म्हणून तुम्हाला आहे ना फक्त एवढाच एक आवाज येत असेल कन्फर्म, हा वाला सारखा. प्रॉपर शेंबडा झालोय मी या व्लॉग मध्ये, प्रॉपर. काय त्याला अंतरच नाही. अरे अरे अरे, केटीएम मला बस आली. हा टाकली आतमध्ये. ते तिघ चौघ जण जे रायडर होते, काय गेले ना रे सनाट, काय गेले असतील एकदम जोमातच. त्यांना माहिती असेल, ऑफकोर्स माहिती असेल. आणि कसं असतंय, ते सवय वगैरे असते रे गाडी चालवण्याची, म्हणून ते इझी जातं त्यांना. मला तशी सवय नाही, म्हणजे मी जास्त कुठं जात नाही, या गोष्टी करत नाही. काम कर एवढंच चाललेलं असतं. वेळ भेटला तर करतो, नाही तर मी कुठं जात पण नाही. ते पुन्हा काही व्हिडिओ वगैरे करतो, म्हणून मी हे चालू तरी केलं की बाबा आठवड्यातून एकदा कुठं ना कुठेतरी जातो. मागच्या 2-3 सुट्ट्या तर अशाच घालवल्या मी, कुठे गेलो नाही, काय नाही. मस्तपैकी मी, माझी गादी, माझी उशी, माझं ब्लँकेट, ह्याच गोष्टींमध्ये मी. आता मला ओव्हरटेक करायचंय बलेनोला. मस्त बरं का, आवडलं मला हे रोड. नाईस एक्सपिरियन्स टिल नाव, खूप छान, मस्त आहे बघा. हे सगळे लोक आपल्या गर्लफ्रेंड घेऊन चालले. मी कोणाला घेऊन चाललोय, योगाला घेऊन चाललोय. त्याचं पण सेम आहे, तो कोणासोबत आलाय माझ्यासोबत. अवघड काम आहे भाई. वाईट डोंगर. ओ भाई चुकला थांबणार येताना बघायला लागेल. अरे मी तिकडेच बघायला बसलोय. अरे मी इकडे काहीतरी ते बोर्ड लिहिलं ना, ते वाचत बसले ते राव. घाटात आहे आपण, घाटातच आहे. घाटात जय भोलेनाथ आलो असतो पाया पडाय, पण हे पारुसा आहे म्हणून नाही गेलो.
आहे बरं का भाई, हा व्ह्यू आहे, घाटातलाच व्ह्यू आहे. आता कळलं आपण घाटात आहे. एवढंच मी म्हणतो घाट संपला, घाट संपला. जमायला कळलं ना आपण डोंगरावरती आहे. भाई क्वालिटी रे भाई, क्वालिटी भाई. हे ट्रक जरा वाढी आहे. एवढं लोड केलं रे, अक्का पांगवलाय. एक जरी पट्टी तुटली ना आपलं दोघांचं हायवड समाप्त. लय शिव्या द्यायला लागलो. ओ को गो डोंगर हो, काय खरं ना. व्हिडिओ मध्ये आलं पण असेल भारी भाई, एक नंबर. आता विचार कर, तामिनी नाही तामिनी घाट बघूनच आपण असं येडं झालोय. जर तामिनी घाट बघूनच एवढं आपण येडं झालोय, कोकण कसं असेल. कोकण त्याच्यानंतर मुंबई ते गोवा पण लय भारी आहे बरं का. हा, मुंबई ते गोवा एक नंबर आहे भाई. ओ भाई, ओ भाई, फाटली ना फाटलेली माझी. अरे हळूच आहे आपण, ते टर्न मुळे तसं वाटतंय रे. आपण हळूच आहे, 30चा स्पीड आहे फक्त. भाई तो बघ मस्त रे. मला माहिती आहे तुम्ही लोक सगळेजण जेवढ्यांनी पण माझा व्हिडिओ बघितलाय, म्हणजे ते 50 लोक ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, सगळे एकदा तरी तामिनी घाटात आलेले आहेत. आय नो यू नो, आय नो यू नो, आय नो यू नो, यू नो ते आय नो. ठीक आहे, हे काय नवीन व्हिडिओ नसेल तुम्हाला सगळ्यांसाठी बघायला. ओ भाई, ओ भाई, कसले रे, काय हाय बहुतेक. पावसाळ्यात तेच म्हणतो रे, पण पावसाळ्यात लय रिस्की काम आहे रे. हा, लय रिस्की काम आहे. ऑफ रोड मध्ये आपल्याला फरक नाही पडत नाही, किती खराब असो रे. मला अशा ग्रुप मध्ये जायचंय, पण यही तो दिक्कत है कि हम है सारा इंट्रोवर्ट, हम बात ही नहीं करता किसी से. अगर कोई बात भी करने आए तो हाँ वो में जवाब दे देते, बस हो गया. आमच्यासारखे अवघडच असते बघा, काय बोलणं नाही काय नाही. तरी 10 जणांच्या ग्रुप मध्ये झालं, स्वतःच काय नाही बोलणार, ऐकत बसणं आम्ही. मला माफ करा, कारण मी काहीच नाही बोललो या व्हिडिओ मध्ये, काहीच नाही. जेवढी पण माझी बडबड चालू असते ती मी काहीच नाही केली. काय ना, मला चांगलं वाटायला लागलंय रोडवरती. सगळं मोकळं आहे, काय असं गजगज नाही, काय नाही, मस्त वाटायला लागलंय. मला ना किमान अशी वरती करावी लागते. तर तुझं माउंट म्हणजे जो मोबाईल आहे त्याला वाईड करून करून तरी किती होणार तो वाईड, 0.5 पर्यंतच होतो तो वाईड. 0.5 म्हणजे 0.5 जे असतो ना तिथपर्यंत होतो.
जर माझ्याकडे ऍक्शन कॅमेरा वगैरे असता DJI-चा तर खूप वाईट झाला असतं. म्हणजे मी असं जरी टिल्ट केली असती ना माझी मान, सगळं दिसलं असतं. पण मोबाईल मध्ये तसं नसतं. तुम्हाला नाही त्या गोष्टी बघायला लय आवडतात इंस्टाग्रामला, नाही त्या इन्फ्लुएन्सरला फॉलो करून ठेवणार. आय बेट यू गाइस डिडंट नो दिस. अरे त्या गोष्टी आता मी नाही करू शकत, नाहीतर केल्या असत्या. डोंगर भाई डोंगर. मी फक्त या दोघांची आता कंपनी फॉलो करणार. ह्या 2 गाड्या त्यांना फॉलो करत जाणार. म्हणजे काही गडबड नाही करणार, एकदम निवांत. आय जस्ट एन्जॉय माय राईड. काय बोलेल का नाही ते माहित नाही, कारण मला ते आता जाणवलं, एवढ्या लांब मला जाणवलं की काही बोललेलंच नाही. त्यांनी साईड गार्ड वगैरे लय भारी लावल्यात यार गाडीला, मस्त केलंय. मागून पण लावलेले आहेत, समोरून पण लावलेले आहेत. म्हणजे काही म्हणजे असं हे नाही होणार, नुकसान नाही होणार जरी गाडी पडली तर. भाई लोकेशन येताना येताना थांबावं लागतंय परत. एक नंबर भाई, छान आहे छान. फर्स्ट टाइम इन तामिनी घाट. प्रेम भाई प्रेम. हे असे रस्तेच पाहिजेत मला आता. हम उड़ना चाहते, हम दौड़ना चाहते, बस रुकना नहीं चाहते. ओ भाई, अरे भाई भाई योग्या काय हे लय भारी आहे रे, लय भारी भाई. एक नंबर भाई. केवढा मोठा दगड आहे भाई. एकदम मजानी लाईफ. आवानू जावानू मौज मस्ती करवानाचू. आम्ही तुम्हाके भालीभाषी मते मारवाडी आवचू. तुम्ही फाफडांना ढोकला खावानाचू. ढोकलानी चटणी माझ्या मारीनी. प्रत्येक भाषेचे लोक मला येऊन मारतील एक दिवशी. तो मारतील वरनं आठवला. केरळचा शॉट तुमच्या सगळ्यांच्या कानावरती आला असेल आय नो. त्या एका पोरीने बघा त्या माणसाची व्हिडिओ व्हायरल केली. म्हणजे इनअप्रोप्रिएट टचेस, बॅड टच अँड ऑल दॅट स्टफ. तुम्ही तो व्हिडिओ नीट बघितला ना तुम्हाला कळेल. तो माणूस शिस्तीत थांबलाय बसमध्ये. म्हणजे तो काहीच नाही करत, एकदम नील मध्ये थांबलेला आहे. त्यांनी काहीच नाही केलं. तो त्याचं थांबलेला, त्याचं लक्ष सुद्धा नव्हतं. ही पोरगी म्हणजे एवढी भंगार पोरगी. तुम्हाला अक्कल नावाची गोष्ट आहे का? फेमस व्हायला तो व्हिडिओ रेकॉर्ड केला. मी स्वतःच त्या माणसाला झटकीये, घासतीये, जवळ जाऊन थांबतीये, कॅमेरामध्ये बघतीये. फेमस व्हायला हेच आहे करायला लागले तुम्ही लोक. खरं सांगतो म्हणजे इतकी भंगार तुकडट गोष्ट नाही. लायकी नावाची गोष्ट ठरलेलीच नाहीये. बॅड टच. अरे बॅड टच म्हणजे काय? त्या गोष्टीचा आदोवर तुम्ही हे तरी करा. त्या माणसाने स्वतःचा जीव घेतला त्या गोष्टीमुळे. म्हणजे त्या माणसाने स्वतःचा जीव घेऊन टाकला कारण ती व्हिडिओ इतकी व्हायरल झाली. आपल्या प्लॅटफॉर्मवरती, ऑनलाईन प्लॅटफॉर्मला एवढी सरफेस झाली. मीडिया त्या गोष्टीला दाखवायला लागलं. इंटरनेटवरती प्रत्येक म्हणजे खूप क्रिटिसाइज केलं ते. म्हणजे फेमस होण्यासाठी, फेम भेटण्यासाठी, फक्त काही फॉलोअर
वाढवण्यासाठी तुम्ही लोक इथपर्यंत पडायला लागले. म्हणजे इंटरनेट ही गोष्ट आपल्या मनुष्य जातीकडनं काढली होती चांगल्या कामासाठी, चांगल्या गोष्टीसाठी. म्हणजे त्याचे प्रोज पण होते, कॉन्स पण होते, ते मला पण माहिती. पण त्याचा वापर ज्या पद्धतीने वापर व्हायला लागला इंटरनेटचा किंवा इंस्टाग्रामचा, फेसबुकचा, ते म्हणजे चांगल्या साईडनी 40% किंवा 30% आहे आणि खराब साईडनी आहे ना 70% असेल. असं झालं शॉर्ट. ते बघा डोंगर आता म्हणजे मस्त त्या म्हणजे मुलीला पोलीस केस झाली, कस्टडीमध्ये आहे, असं तसं. पण तुम्ही विचार करा, तो माणूस तर गेला ना, त्या माणसाचं काय झालं? त्याची फॅमिली नव्हती का? फॅमिली मेंबर वगैरे काय विचार करतील? हिचं ठीक आहे, हिला फेम भेटला, सगळं झालं, काही दिवसांनी बेलवरती बाहेर पण येईल, हे आपल्या सगळ्यांना माहिती. ती बाहेर येईल. जर त्या तिने केलंच नसतं, व्हिडिओ रेकॉर्डच केला नसता फेमस होण्यासाठी किंवा काय पण, तर जी स्ट्रिंग असती म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या कोणत्या वेळ मध्ये झाल्या असतात, सगळं बरोबर चाललं असतं ना त्या माणसाच्या आयुष्यात पण, त्याची फॅमिली वगैरे सगळं बरोबर चाललेलं असतं. काय त्याला म्हणजे हेच नव्हतं. पण नाही, ही व्हिडिओ अपलोड झाली, त्या माणसाला एवढं क्रिटिसाइज केलं गेलं सगळ्यांकडून विदाउट नोईंग फ्रॉम हिज पॉइंट, किंवा असं कोणी विचार पण नाही केला की ह्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर आपण बघितला व्हिडिओ, जर आपण त्या सिच्युएशन मध्ये असतो तर काय झालं असतं, काय केलं असतं, ते मला कसं वाटतंय. तो विचार कोणी केलेलाच नाही. तो व्हिडिओ डायरेक्ट त्या पोरीने आउट केला. त्याच्यानंतर सांगता प्लीज बाबा हळू चालवा सगळ्यांनी, खूप जास्त इथं प्राणी असतात. निवांत जावा, काय घाई नाही. ते लोक काय नाहीत करणार तुम्हाला, त्यांच्या हद्दीत आपण रोड वगैरे बांधलेला आहे, तर आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. हे बघा, मला एवढं कळतं की एक रिस्पॉन्सिबल पर्सन व्हायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत. गाडी चालवण्यात पण ऑफकोर्स तुम्ही छपरी चाळे नाही करू शकत गाडी चालवताना. उगाच ड्रॅग वगैरे ते तसलं करायचं नाही, लीन वगैरे करायची नाही, गरज असू नसो. जे तुम्ही ऑनलाईन वगैरे बघता ना, ते असतात प्रोफेशनल्स. त्यांना जर कॉपी करण्यात तुम्ही हे करता, ती गोष्ट जर तुम्ही लोक कॉपी करताय ना, तर म्हणजे तुम्ही येडेच आहे. तुम्हाला काय बोलू, म्हणजे मी शिवाय तर देऊ नाही शकत, कारण माझी आई पण हे व्हिडिओज वगैरे बघती. तुम्ही प्रॉपर ते आहेत समजून. त्यांच्या गाड्या तशा असतात, त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिलेली असती सगळ्यांनी की तुम्हाला रस्ता वगैरे मोकळा करून देणार, असं तसं. त्यांच्याकडे ते प्रोटेक्टिव्ह गिअर्स वगैरे असतात, त्यांचे जॅकेट्स, नी पॅड, एव्हरीथिंग ते प्रिपेअर्ड असतात. पण त्यांना बघून आपल्या सारख्याने जर करायचं म्हणलं तर आपण मूर्ख, स्पष्टपणे आपण मूर्ख. Thank you. चलो, टाकलं पेट्रोल. अजून किती, 30 किलोमीटर. दुर्घटना से बचे, आती घाई संकट नहीं, लेकिन मैं ही तो एक संकट हूँ.
इथं परत एकदा गार वाटायला लागलं बाई मला. बाई मस्त यार. तुम्ही या रे, तुम्ही गाडी घ्या रे, तुम्ही फिरा रे. आयुष्यात आहे ना कोणत्याही गोष्टी अडकण्याच्या आधी आहे ना बाकीचं आयुष्य बघून घ्या. मला असं वाटतं. मी हे जे बोललोय ना लय मोठ्या माणसासारखं बोललोय. खरं तर मला तर अजून काय माहित नाही. हे उभे आहे ना, हे विषय कसा आहे, हा जो डायलॉग आहे ना व्हायरल होण्यासाठी मी टाकत असतो आधी मध्ये. ओल्ले बाय, ओल्ले बाय. अरे यार पाणीच नाही. ठीक आहे, आपण पावसाळ्यात आलो नाही रे म्हणून पाणी नाही. एक पॉडकास्ट होता, आय डोंट नो सगळ्यांना माहिती आहे का नाही. तर एक म्हणजे बऱ्याच पॉडकास्ट मध्ये असं आहे की मॅनिफेस्ट जे आपण करतो ना ते खूप हेल्प करतं आपल्याला एखाद्या गोष्टी जवळ नेण्यासाठी. जे आपण मॅनिफेस्ट करतो की नाही का, म्हणजे आपल्या लायकीच्या बाहेरचे स्वप्न आपण बघणार की नाही का. आय एम गोइंग टू बी दिस, आय एम गोइंग टू बी, म्हणजे नाही का पार्ट ऑफ द सोसायटी की ती खूप म्हणजे हायर आहे प्रत्येक गोष्टी. जर स्पोर्ट्स समजा विचार करतोय, स्प्रिंटिंग मध्ये आता उसेन बोल्ट झाला तर नाही का मी एक दिवशी या टोकापर्यंत जाईल, मी जाणारच. तसं जर आपण असं मॅनिफेस्ट करतोय ना किंवा ड्रीम बघणं, मॅनिफेस्टेशन वगैरे सगळं, तर ती गोष्ट खरं हेल्प करते तिथपर्यंत जाण्यासाठी. तर ते असं आहे की आपल्या लायकीच्या बाहेरचे स्वप्न बघा. तसे स्वप्न बघितल्याशिवाय तुम्ही काम नाहीत करणार कधीच कुठल्याही गोष्टीचं. नाही तर मग ते काय होतं, एक रुटीन होऊन जातं, जस्ट पार्ट ऑफ लिव्हिंग. म्हणजे आपण जन्म घेतला, ठीक आहे, शाळेमध्ये गेलो, झालं ते झालं, स्कूल कॉलेजेस वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर आपण लागतो जॉब फॅमिली, मग त्याच्यानंतर पेमेंटसाठी आपण करत राहणार. मग आपण काय खातोय, फक्त ते जिवंत राहण्यासाठी खातोय, असा विषय. मग त्याच्यानंतर झालं लग्नाचं वय, बाकीचं काय नाही, बाकीचं आपण काय नाही करणार. म्हणजे रुटीन बसून जातं तेच. आता अजून एक कॉन्ट्रोवर्सी मध्ये चाललंय. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे असे टॉपिक उचलला गेलाय, टॉपिक चाललाय जो फिटनेस इंडस्ट्रीमध्ये मॅक्सिमम चाललेला आहे. त्याचं काय आपलं घेणं देणं नाही आपण, कारण मोटो ब्लॉगिंगचं माझं चॅनल ते फिटनेस इंडस्ट्री वगैरे सगळं लांब. पण स्टील मी आता ती गोष्ट अचानक आठवली म्हणून बोलतो. राजस्थानमध्ये कुठेतरी म्हणजे नाही का ट्रॅप कॉम्पिटिशन हे झालेलं. तर त्यामध्ये राजस्थानी लोक, म्हणजे आपल्या इंडियामध्ये लेट्स नॉट कॉल इट राजस्थानी, तर वी इंडियन्स आणि समोर ते फॉरेनर होते, त्या दोघांमध्ये कबड्डीची मॅच झाली. त्याच्यानंतर ते रशी वडायची मॅच झाली. पण त्यामध्ये शॉकिंगली असं झालं की ते फॉरेनर जिंकले. तुम्ही कबड्डीची पण एक व्हायरल क्लिप व्हायला लागली, खूपच जास्त व्हायरल व्हायला लागली ती क्लिप. तो एक फॉरेनर, त्याला काहीतरी 4 ते 5 लोकांनी धरलंय, पण त्या 4-5 जणांना तो आवडलाच नाही. म्हणजे हाऊ दिस पॉसिबल. जर आपण म्हणतो ना देशी जेवण त्याच्यात ताकद आहे, असं आहे तसं आहे, नाही मला नाही वाटत इट्स ऑल ट्रू. कारण खरं सांगतो, आपण काय खायला लागलं, जर देशी जेवण मध्ये एवढी ताकद आहे तर आपण का नाही हरवू शकतो. सुनील छत्रीचा पण एक खूप मोठा असा सेंटेन्स होता की जर माझा मुलगा जर कधी मला म्हणतोय स्पोर्टमॅन बनायचं, मला एक लेवल अचीव करायची आहे त्या फील्ड मध्ये, कोणती पण फील्ड असो ती, तर मी त्याला कधी बोलणार नाही की डाळ भात पण तो अचीव करणार. डाळ भात आहे, बेनिफिशियल आहे, पण त्या लेवलला नाही. त्या पॉइंटला ते डाळ भात घेऊन जाऊ शकत, वरण भात वगैरे. ते एक सिंपल लिव्हिंग साठी ठीक आहे, पोट भरायला लागले, सगळं व्हायला लागलं, पण एक ऍडिशनल फॅक्टर जो असतो ना तो ह्याच्यामध्ये नाही भेटणार. आपण ह्या सगळ्या देशी जेवण मध्ये ह्या सगळ्यांमध्ये आहे ना, आपण काय खायला लागलो त्याचा विचारच नाही कोण करत.
हो सकता है ना ऑनलाईन कोर्स आहे CJ1 CJ1 आखाडा हे वगैरे, तेवढं तुम्हाला व्यायाम पण करावा लागतो, तेवढ्या गोष्टी पचवायला पण लागतात. जर तुम्ही व्यायाम करताय फक्त तूपच खाताय तर त्याचा पण काय अर्थ नाही, काय लॉजिक नाही. तुम्हाला सोर्स ऑफ प्रोटीन तुम्हाला शोधावं लागेल तुमचा. तुम्हाला प्रोटीन कोणत्या गोष्टीतून भेटेल, किती खाल्ल्याने किती भेटेल, तुम्हाला किती गरजेचं आहे, काय एक लाईफस्टाईल असते त्या गोष्टीमध्ये. बरं झालं मी स्क्रीनला बघितलं, कारण मी बोलायच्या नादात सगळं हे झालो. अजून 10 किलोमीटर. मला विचार पडतो की गावाकडचे लोक काय करत असतील बाई, एवढं शांत वाटतं ना. हेच जर सिटीत असेल काय नसते, कल 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 हॉर्नचा आवाज, कामाला जायची घाई, नुसतं पॅ 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 पॅ, सगळ्यांना घाई सगळ्यांना. तेच ऑफिस आवर सुटले, सगळं ऑफिस वगैरे घरी चाललं, तिथं पण पॅप पॅप. म्हणजे किती एक आय एम ऑल्सो पार्ट ऑफ दिस. मी असं नाही म्हणत की मी काहीतरी लय जगा वेगळं करायला लागलं. 9 to 5 जॉब असेल किंवा काय पण, रिटेल इंडस्ट्रीमध्ये पण तुमचं ऑफिस चालू होतं 9, 9:15ला, तुम्ही घरात निघता 8 वाजता. काही लोकांचं तर लांब आहे, ते अजून 7:30ला निघणार सकाळी. म्हणजे काय, आपण फक्त आहे ना झोपण्यासाठी आपल्या खोलीमध्ये येतो, बाकी काहीच नाही. ते आपलं जे घर आहे ते प्रॉपर बंद असतंय. 24 तास मधून एखादी फक्त 8 तास आपण ते घर ओपन करतो, आपला सहवास त्या घरामध्ये असतो, उपस्थित असतो त्या आपण घरामध्ये. ते किती 8 तास, ते पण आपण फक्त झोपतो ना. फॅमिलीला टाइम देऊ शकतो ना इतर गोष्टींना टाइम देऊ शकतो. म्हणजे खूप म्हणजे असं हेच आहे यार. लहानपण जसं होतं तसं हे आत्ताच नाहीये, बिलकुल नाहीये. म्हणजे लांब लांब पर्यंत असं हेच नाहीये, संबंधच येत नाही. एक तर ते केरला वगैरे ते एक डोक्यातनं जायना माझ्या. ते सारखं म्हणजे असं अडकून राहिलं मी केरलामध्ये. काय गरज होती यार उगाच एका वेळेला त्याची. म्हणजे असं पण नाही की ते पेड परफॉर्मन्स होता, पेड एक स्टंट होता, पब्लिसिटी स्टंट, तसं पण नाही. उगाच दिलं यार त्या पोरीने, नालायकपणा केला. बाहेर रस्ता एक नंबर भाई, एक नंबर. क्लीन एकदम रस्ता भाई. मागच्या वेळेस हे गवड्याला गेलतो, तिथं पण एकदम मस्त रस्ता. आता इथे आलो, एकदम मस्त रस्ता. जो कोणी इथला पॉलिटिशियन आहे भाई, लव्ह यू, लव्ह यू भाई. ते बघा भाई डोंगर काय माहिती दिसते का नाही, कसलं दिसतंय बघ की भाऊ, सगळं दुकानमध्ये. प्रॉपर गावात आलो आता. एवढा उडलास सगळं पाय बी. मागचं नाही रे, थोडस असं स्पीड ब्रेकर आलं ना, थोडस उचललं ना, काय नाही होत. अख्खा गाडी हे करून घेते, ऍब्झॉर्ब करते झटके. जर बसून राहिलं ना आणि वजन वगैरे कमी असतं ना माणसाचं, जर 80 किलोचा बसलं ना, त्याला काय नाही होणार या गाडीवरती.
आपल्या वेळेला वजन कमी झालेत म्हणून झटका जाणवतो, नाही तर काय नाही. प्रॉपर सगळीकडे हिरवळ आहे भाई, हिरवळ म्हणजे निसर्गाची हिरवळ. जाऊ दे, कॉपीराइट पडेल. मस्त आहे भाई. तू बघ सीन, बघ भाई वर सीन, बघ सीन कसं आहे ते. कुंभे आलं रे आलं. सरळ 5 किलोमीटर अजून. मॉ मॉ चला ना. एवढं तरी गॅरंटीड आहे की हा जो लोकेशन आहे पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसणार, पण पावसाळ्यामध्ये खूप रिस्की आहे बाबा. मला खरं असं भीती वाटते पावसाळ्यामध्ये. कारण ठीक आहे बाबा, मी नीट चालवून, मी स्वतःची काळजी घेईन, मी आजूबाजूची काळजी घेईन. जर माझ्यासोबत अजून एक दुसरा कोणतरी असेल मी त्याची काळजी घेईन. पण विषय असा आहे की दुसरा कोणी पण गाडीवाला असो, मग तो माझ्या ओळखीतला असो किंवा अनोळखी असो, मला हे माहित नाही की तो गाडी कसं चालवेल, त्याच्या डोक्यात काय चाललंय, ह्या गोष्टी मला माहित नाही. जरी समोरून हलकटपणा तो जरी करून आला तर तो तर मला ठोकणारच आहे ना, असं माझं डोकं चालतं. आणि अशा दुनियामध्ये कितीतरी लोक आहेत आगाव, हलकट, नालायक, एकदम जे असे रिस्पॉन्सिबल नसतात. इंग्लिश मध्ये ह्याला काय म्हणतात ते प्लीज मला सांगा, कारण मला तो शब्द तोंडामध्ये आहे पण मला स्वतःची हटाई करून घ्यायची नाही. असे आय गेस इररिस्पॉन्सिबल. या आय नो आय एम राईट, इट्स इररिस्पॉन्सिबल. तसे लोक आहेत. ओ भाई, ओ भाई, त्या बाग माकड. जेव्हापासून ही गाडी माझ्या आयुष्यात आली ना, चेंज तर झाले, बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या. नॉट मेजर बट छोट्या छोट्या खूप चेंजेस झाले. आणि मला आवडायला लागलेत ते चेंजेस. मला माहित नाही की मी अचानकच कोई मिल गयाचा ऋतिक रोशन सारखा का साऊंड केला, आणि मी ते अजून पण करतोय. जर स्क्रॅम्बलर किंवा अशी स्पीडस्टर बाईक असती नाही ते तर फक्त अशी लीन मध्ये खेळावं लागला असतं. एडीव्ही अशा लीन होत नाहीत. ऍडव्हेंचर बाईकचे वेगळे प्रोज असतात. जसं एडीव्ही चालती तशी ऑफकोर्स स्पीडस्टर बाईक वगैरे ते सगळे चालत नाहीत, किंवा क्रुझर बाईक. आय एम थिंकिंग अबाउट एसडी स्क्रॅम्बलर. आणि ऑफकोर्स मला पेराक खूपच आवडली. पेराक आणि बॉबर दोन्ही पण आवडल्यात. कन्फ्युज होतोय मी कोणती घ्यायची म्हणजे मला असं झालं की त्या दोघांपैकी कोणती निवडू. जर नंतर मी असं ठरवलं की घ्यायची असं. सुंदर तर आहे बाई महाराष्ट्र, सुंदर तर आहे महाराष्ट्र. म्हणजे माझं पुणे सुंदर आहे. पुण्याच्या अवतीभोवतीच्या गोष्टी सुंदर आहेत. आता कळलं का ही गाडी का घेतली? कळलं ना? हा, कळलं पाहिजे.
बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते. पार्किंग में उसकी गाडी का अंदाजा देख के पता चल जाता है. काहीतरी झालं, डायलॉगची अख्खी मारून टाकली मी. हा हा चुकलाय. ऑफ रोड साठीच गाडी आहे भाई. काय म्हण ऑफ रोड, हायवेज, ओपन रोड वगैरे. म्हणजे सिटीसाठी पण आहे, पण खरंच मस्त गेलो असतो माउंट नसता तर. ए व्हाईट टनल आला. ए भाई कसे आता जर हे सगळं आपल्या अंगावर पडलं तर रे. बोल की घाबरला काय. हे जर सगळं आपल्या अंगावर पडलं कोणाला कळणार पण नाही रे. बादशाह बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते रे लाला. मत कर लाला मत कर. तिकडे वाटतं. हा हेच आहे, फक्त आता पाणी नाहीये. हे बघा मित्रांनो, हे आहे कुंभे वॉटरफॉल, ज्याला सध्या तरी काही पाणी नाहीये. पाणी बघायला तर आलो नव्हतो. आणि ते बघा, बापरे बापरे. कुठे आहे मंदिर. हा दिसतंय का रे मंदिर तुम्हाला लोकांना. हा तिथे आहे मंदिर. करेक्ट. सावकाशा बाई, उगा आलाय माझ्यासोबत. तू जाशील, मी जिवंत राहिलो की झालं कल्याण. तुम्हाला व्ह्यू दाखवतोच, तुम्हाला व्ह्यू दाखवूनच राहणार मी. पाणी जरा बारीक. पाणी बारीक म्हणजे पाणी नाहीच आहे काय. हे बादशाह, ये बादशाह की गली में आके काय ते म्हणलास ना. जास्त पुढे नको जाऊ. बरं ठीक आहे, तिथपर्यंत जाऊ शकतो. जास्त नाही बाई. खाली बघ, खाली झोप बोचा झोप. आहे जरा वाढीवच आहे हे. तिथं जायचं का. ते ना ती लाईन दिसते ती. सुंदर आहे बाई, एक नंबर. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, लाईक करा, फॉलो करा.
इन्स्टाला फॉलो, युट्यूबला सबस्क्राईब. हे अशी येडेचाळी करू नका.